जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी बादल बादल थाम लो दिल को सब ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल विदा जानिसा ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा जलवा तेरा जलवा मेहनत करणारा तो माणूस कधीतरी आणि कुठंतरी तो वर पोहोचलेला असेल. मी तुम्हाला नाही सांगत फार पैसा लागतो माणसाला जगायला फार पैसा लागत नाही. डाळ रोटी जर मिळाली तर माणूस जगू शकतो. माणसाच्या इच्छा मर्यादित असले पाहिजे. फक्त करण्याची जी ताकद आहे ती अमर्याद असली पाहिजे. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आजकाल किती पोरं सकाळी उठून 5 वाजता पळायला जातात. किती जातात आणि मोबाईल किती चालवतात ते सांगा बरं. तुम्ही जोपर्यंत तुमच्या शरीराची काळजी घेत नाही तोपर्यंत तुम्ही IPS व्हाय काही कामाचे नाही तुम्ही. कारण मध्येच कधी येईन आणि जे येईन श्रीमान होईल त्याचा काय भरोसा नाही. जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंतच जिंदगी आहे. पैसा शरीराचं आयुष्य वाढवत नाही. तुमची जी इम्युनिटी आहे ना ती तुम्हाला जगवते. त्याच्याकरता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यापेक्षा एखाद्या मित्राला सकाळी मेसेज करा की मी 50 जोर मारले आज. किती चांगलं वाटलं. मी आज 10 किलोमीटर पळून आलो सकाळी. एवढं जर एखाद्या मित्राला सांगितलं यार तू एवढा करतोय तर मी का नाही करत. पैसा कमवणं टार्गेट ठेवू नका. हा माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. तुम्ही शरीर कमवा पैसा आपोआप येईल. शरीर जर कमवलं सगळेच फौजी होणारे असं नाही मी म्हणत. सगळेच फौजी होणारे असं नाही म्हणत. पण एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तू इंजिनियर बन मी डॉक्टर बनतो तो फौजी बनेल हा पोलीस बनेल. याच्याने देश चालतो माहिती का. एकाच्या फौजीच्या याने देश नाही चालत. म्हणून प्रत्येकाचं टार्गेट मी तुम्हाला कधीच नाही सांगत का तुम्ही फौजी बना. पण एक देशाचा चांगला नागरिक बना हे सांगतो मी तुम्हाला. आजकाल काय झालंय मूल्य शिक्षणाची फार गरज झाली. आम्ही आमचा शिक्षक जर येताना जर तिकडून पाहिला होता असताना आमची काय हिंमत आहे तिकडून आम्ही असं जंगलातून इकडून निघून जायचो. आज तो शिक्षक पुढून आला ना तो आला पहा म्हणतात. हे संस्कार नसले पाहिजे आपल्यावर. आपण एक आदर्श नागरिक बनण्याचा ध्यास घ्या. मारामार हाणाहाण्या तर सगळेच करतात आणि त्याला काय म्हणतात माहिती का तुकार टपोरी. पण एक चांगला नागरिक बनण्याचा अट्टहास कायम करा. कदाचित तुम्ही खूप म्हणजे पैसा नसला तरी चालन. पैसा तुम्ही माणूस दिसायला सुंदर असला म्हणजे तो सुंदर नसतो.
त्याचे विचार किती सुंदर आहेत, फार किती काळ असू द्या, पण तो वागतो कसा, तो माणूस चांगला आहे. मी सुंदर माणसाला कधी सुंदर म्हणत नाही. का आहे भांग पाडला आणि इकडे तिकडे लाईन मारली म्हणजे तो सुंदर नाही झाला. तुम्ही कर्म किती, तुम्ही अभ्यास किती करता, तुम्ही हुशार किती आहे, तुम्ही किती चांगलं म्हणण्याचा अट्टाहास ठेवलाय, याला सुंदर म्हणतात. ही व्याख्या काढून टाका. ज्याचे केस चांगले तो सुंदर आहे. पाय टाकले असू द्या, पण तो हुशार जर असला ना तो सुंदर आहे. माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक माझं उदाहरण सांगतो. म्हणजे ज्यादा टाइम आता माझ्याकडे बी नाहीये. मी एक धनगर मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मी एकट्यानेच अट्टाहास केला आमच्या 9 भावांपैकी का मला मेंढ्या वळायच्या नाही. वळतील बाकीचे वळतील. मी म्हटलं मला नाही वळायचे. मग ते काय म्हटले, म्हणे तू मोठा कलेक्टर होणार आहे का? कलेक्टरच झालं पाहिजे असं नाही. काही मेंढ्या मी नाही वळत तर बाकीचे वळतात ना. कुणीतरी ते बी करायला पाहिजे. असं नाही म्हणत का मेंढ्या विकून टाका, पण कुठंतरी वेगळं करायची इच्छा ठेवा तुम्ही. मी आज त्या कुटुंबातला एकटा माणूस आहे का आज मी सुभेदार रँकपर्यंत गेलेलो आहे. आणि माझ्या माझे भाऊ बी अजून पारंपरिक व्यवसाय करतात. अजून कुणीच बाहेर निघलं नाही. माझी मुलगी खेतांमध्ये 24 लाखाचं पॅकेज आहे. मुलगा के वागला आहे. जिंदगीमध्ये तुम्ही जर रस्ता चेंज केला ना निश्चितच वाट सापडेल, ही माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि ते करण्याचा अट्टाहास ठेवा जरूर. मोबाईलवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका आणि सोडून द्या हे मोबाईलचं रडगाणं. तुम्ही मेहनत करा. सकाळी उठून बैठा रनिंग करा. 3 वेळा वाचलेला माणूस आहे मी. एकदा गोळी लागली, 2 वेळा ID ब्लास्ट मधून आलेलो आहे. हे बोट वाकडे होऊन गेलेले आहेत माझे. -30-40 मध्ये मी सर्व्हिस केलेली आहे. मेहनतीचं फळ नक्कीच चाखायला खूप गोड असतं. 2 नंबरचं सोडून द्या. किती नेत्याने किती कमावले ते सोडून द्या. तुम्हाला एवढ्याची गरज नाहीये. दिवसाची 10 रोटी जर भेटली ना जिंदगी सफर आहे. तर माझा एवढाच तुम्हाला एक मोलाचा संदेश आहे. पहिलं शरीर जपा आणि मग नंतर पुढचा अभ्यास करा. पुणेकर सरांनी सांगितलं का ग्रंथालय ओस पडली. कारण ग्रंथालय का ओस पडली, मोठमोठे अँड्रॉइड मोबाईल आले आणि त्याच्यामध्ये जो नको तो डाटा आपण स्वीकार केलाय. ज्याची चांगला बी तो, पण ते आपण घेतच नाही. माणसाचा एक स्वभाव असा आहे, तो चांगलं कधी आत्मसातच नाही करणार. परत मी तुम्हाला 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या इंडियन आर्मी तर्फे, माझ्या परिवारातर्फे. आणि मला इथं एक असं चांगलं म्हणजे बघायला भेटलं. मी बघत होतो या शाळेला येता जाता, पण एवढी या शाळेची हुशार मुलं असतील हे मी आज अनुभवलंय आणि बघितलंय. खरंच तुम्ही खरंच हिरा आहात. आणि जे घडवणारे तुम्हाला जे ते हिऱ्याचे कामगार आहेत, हिऱ्याचे जे अनुभवी वर्कर्स आहेत, त्यांना माझा इंडियन आर्मी तर्फे कडक सलोट मारतो मी. खरंच हे जे ज्ञानदानाचं काम प्राचार्य, सचिव साहेब, शिक्षक कर्मचारी एवढं सुंदर काम असेल हे मला आतापर्यंत नव्हतं वाटलं, पण मी आज बघितलंय. आणि त्याच्यामुळं मी तुमचा तहेदिल से या सर्व स्टाफचा शुक्रगुजार हूं. एवढी खूप सुंदर शाळा मला आज बघायला भेटली. आणि हिरे जे घडवण्याचं काम केलंय, ज्ञानदानाचं काम केलंय आमचे प्राचार्य भास्कर सर आणि त्यांना सपोर्ट करणारा जो प्रशासन आमचा विभाग आहे, खरंच वेल डन, कीप इट अप. जय हिंद, जय महाराष्ट्र.